हॅलो मित्रांनो, एशिया कप 2025 ची सुपर 4 स्टेज चालू आहे. त्याच्यामध्ये आज इंडियाची सेकंड मॅच आहे, दुसरी मॅच आहे. आणि ही जी आज इंडियाची दुसरी मॅच आहे ती बांगलादेश सोबत आहे. आणि आजची मॅच टीम इंडियासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण काल काय झालंय, काल पाकिस्तानने श्रीलंकेला हरवलेलं आहे. तर कालची मॅच हरल्यामुळे श्रीलंका तर 99% बाहेर झालेली आहे, ती फायनलमध्ये जाऊ शकत नाहीत. पण पाकिस्तानला एक लाईफलाईन मिळालेली आहे. त्याच्यामुळे इंडियासाठी आजची मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. आजची मॅच जिंकून इंडिया सरळ सरळ फायनलमध्ये पोहोचेल. आणि इंडिया आजची मॅच जिंकेलच, कारण तसं बघितलं तर इंडिया आणि बांगलादेशचं काही तसं कंपॅरिझन नाही, तुलना होऊ शकत नाही. पण इंडियाने पाकिस्तान सोबत काही मिस्टेक्स केल्या होत्या. इंडिया 100% नव्हता त्या मॅचमध्ये, इंडिया 100% बिलकुलच नव्हता. त्याच्यामुळे ज्या मिस्टेक्स इंडियाच्या त्या पाकिस्तान सोबतच्या मॅच झाल्या होत्या, त्या सगळ्या मिस्टेक्स इंडियाला टाळाव्या लागणार आहेत. आणि दुसरं म्हणजे आजची जी मॅच आहे इंडियाची, त्या मॅचसाठी प्लेइंग 11 काय असेल, प्लेइंग 11 मध्ये काही बदल होतील का, की तीच प्लेइंग 11 राहील. सगळ्यात पहिले जर आपण प्लेइंग 11 बद्दल डिस्कस करायला गेलो तर प्लेइंग 11 मध्ये काही बदल होतील असं वाटत नाही. कारण जवळपास जे सगळे 11 प्लेयर्स आहेत ते सगळे 11 प्लेयर्स कॉन्ट्रीब्यूट करत आहेत, चांगलंच काम करत आहेत. कारण पाकिस्तानच्या मॅचमध्ये सुद्धा जी मोठी मिस्टेक होती ती फिल्डिंगमध्ये होती. इंडियाने 4-5 कॅचेस सोडल्या होत्या, काही मिस फील्ड सुद्धा झालं होतं. त्याच्यामुळे जी सगळ्यात मोठी मिस्टेक आहे ती म्हणजे फिल्डिंगमध्ये. आणि प्लेइंग 11 मध्ये जर बघायला गेलं तर आपण दुसरं एक डिस्कशन करू शकतो, ते म्हणजे जसप्रीत बुमराचा फॉर्म. कारण एशिया कप मध्ये बघितलं तर जसप्रीत बुमराचा तेवढा फॉर्म चांगला दिसत नाहीये. पण तो जसप्रीत बुमरा आहे, त्याच्या फॉर्म बद्दल एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि अजून एका प्लेअरचं डिस्कशन करायचं जर बघितलं प्लेइंग 11 मध्ये तर तो संजू सॅमसन असू शकतो. संजू सॅमसनने रन्स तर केलेत एशिया कपमध्ये, 50 सुद्धा केलेली आहे. पण तेवढा तो फ्लुएंट नाही, म्हणजे तेवढा त्याचा कॉन्फिडन्स किंवा म्हणा किंवा फॉर्म तसा वाटत नाही. पण तरी संजू सॅमसनच्या जागी रितेश शर्माला घेण्याचे चान्सेस बिलकुलच नाही, 0%. त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही की प्लेइंग 11 मध्ये कुठले चेंजेस होतील, टीम तीच राहील. एक जे डिस्कशन थोडं चालू आहे जसप्रीत बुमराबद्दल, ते म्हणजे पहिल्या 6 ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराच्या 3 ओव्हर्स पूर्ण केले जात आहेत. 3 ओव्हर्स तो कंप्लीट करत आहे. तर पहिल्या 6 ओव्हरमध्येच 3 ओव्हर संपवण्याची बुमराला खरंच गरज आहे का? त्याच्यामुळे काय होतं की शेवटच्या 3 ते 4 ओव्हरमध्ये शिवम दुबेला ओव्हर टाकावं लागत आहे. पाकिस्तानच्या मॅच सोबत पण तेच झालं. शिवम दुबेने 18वी ओव्हर टाकली आणि त्याला 18 रन्स पडले. त्याच्यामुळे पहिल्या 6 ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराच्या फक्त 2 ओव्हर झाल्या तरी चालतील. म्हणजे शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमरा हे दोघे 2-2 ओव्हर टाकू शकतात. शिवाय समजा जसप्रीत बुमराचे 2 ओव्हर बाकी असतील आणि जर मिडल ओव्हरमध्ये चांगली पार्टनरशिप लागली तर तिथे सुद्धा जसप्रीत बुमराची 1 ओव्हर वापरता येऊ शकते. आजची मॅच ही टीम इंडिया कम्फर्टेबली जिंकू शकते. फक्त लाईटली घ्यायचं नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, टीम इंडियाची प्लेइंग 11 काय असेल, कोणत्या मिस्टेक्स टीम इंडियाने अवॉइड केल्या पाहिजे?